नमस्कार. टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण कच्च्या कैरीपासून मँगो कँडी बनवणार आहे. मुलांना खूप आवडणारी चटपटीत अशी मँगो कँडी. अगदी या पद्धतीने केलेली मँगो कँडी वर्षभर टिकते, खराब न होता अगदी छान राहते, अप्रतिम चवीची. अगदी एकदा खाल्ल्यानंतर तुम्ही चव विसरणार नाही अशी मँगो कँडी आपण बनवायला सुरुवात करूया. इथे मी 4 कच्च्या कैऱ्या घेतलेल्या आहेत. ह्या कडक कैऱ्या आहेत. आता 1 तास पाण्यामध्ये भिजत ठेवल्यानंतर ह्या कैऱ्या स्वच्छ अशा पुसून घ्यायच्या आहेत. सर्व कैऱ्या इथे मी पुसून घेतलेल्या आहेत. आता या कैरीच्या देठाकडची साईड काढून घ्यायची आहे आणि साल काढून घ्यायची आहे. बघा, या पद्धतीने आपण सर्व कैऱ्यांची साल काढून घेणार आहे. कैरीची साल अगदी पांढरी शुभ्र कैरी होईपर्यंत काढायची आहे, कारण जर हिरवा भाग कैरीला राहिला तर पाकामध्ये जो हिरवा भाग आहे तो काळसर दिसतो. यासाठी या पद्धतीने अगदी पांढऱ्या शुभ्र कैऱ्यांची साल आपल्याला इथं काढून घ्यायची आहे. सर्व आंब्यांची साल इथं काढून झाल्यानंतर बघा, या पद्धतीने अगदी मोठे मोठे आपल्याला काप करून घ्यायचे आहेत. इथे माझे एका कैरीचे सर्व काप करून झालेले आहेत. बघा, अगदी खूप छोटे नाही तर अगदी मोठे मोठे आपल्याला इथं या पद्धतीने काप करायचे आहेत. इथं मी 4ही कैऱ्यांचे काप करून घेतलेले आहेत. गॅसवरती एका भांड्यामध्ये पाणी उकळण्यासाठी ठेवले आहे. पाण्याला उकळी आली की त्यामध्ये केलेले सर्व काप आपल्याला घालून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम मीडियम ठेवून याला एक उकळी आणायची आहे. हे जास्त वेळ न शिजवता अगदी एकच उकळी आपल्याला या फोडींना आणायची आहे. बघा, व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर मी इथं या कैरीच्या फोडींना एक उकळी आणलेली आहे. कैरीच्या फोडींना उकळी आली की आपल्याला गॅस लगेच बंद करून घ्यायचा आहे. एका भांड्यावरती मी चाळणी ठेवून घेणार आहे आणि त्यामध्ये ह्या उकळलेल्या आंब्याच्या फोडी लगेच पटकन ओतून घ्यायच्या आहेत, कारण ह्या जास्त आपल्याला शिजवून द्यायच्या नाहीत, कारण जास्त शिजल्या तर याचे तुकडे पडू शकतात. यासाठी आपल्याला अगदी एकच उकळी आणायची आहे आणि यातला जो आंबटपणा आहे तो कमी होतो आणि आपल्याला साखरेचं प्रमाणही कमी लागतं. आता यातलं पाणी सर्व निथळण्यासाठी ठेवल्यानंतर आपण ह्या फोडी थंड करून घेऊया. एका भांड्यामध्ये मी ह्या फोडी सर्व थंड करून घेत आहे. जेवढं या कैरीच्या फोडींचं वजन असेल तेवढी आपल्याला साखर घालायची आहे आणि अशी हलक्या हाताने यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आणि यावरती झाकण ठेवून साधारण 20 ते 25 तास आपल्याला हे ठेवायचे आहे. बघा, इथं मी गॅसवर याला न उकळता अगदी रूम टेम्परेचरलाच हे रात्रभर किंवा 20 ते 25 तास ठेवणार आहे. 20 ते 25 तासानंतर यावरचं झाकण काढल्यानंतर तुम्ही पाहू शकता आपली साखर छान अशी विरघळलेली आहे फोडींमध्ये आणि मस्त अशा अगदी छान पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटेल अशा आंब्याच्या फोडी इथं तयार झालेल्या आहेत आणि छान असा पाकही त्याला सुटलेला आहे. गॅसवरती गरम न करता अगदी रूम टेम्परेचरला त्याला छान पाक सुटलेला आहे. आता यातला सर्व साखरेचा पाक आपल्याला काढून घ्यायचा आहे. या पद्धतीने मी चाळणीमध्ये फोडी घालून व्यवस्थित असा यातला सर्व पाक काढून घेणार आहे आणि अशा थोड्याशा फोडी पसरून ठेवायच्या आहे, म्हणजे यातला सर्व पाक आपला भांड्यामध्ये निथळतो आणि साधारणपणे 15 ते 20 मिनिट आपण पाक निथळेपर्यंत ठेवणार आहे. फोडी साखरेत घातल्यामुळे ह्या मऊ न होता अगदी छान कडक अशा फोडी इथं तयार झालेल्या आहेत. बघा, हा पाक जो तयार झालेला आहे हा ओतून न देता त्याचा आपण सरबत बनवू शकतो. पाणी निथळायला सर्व फोडी एका ताटामध्ये व्यवस्थित अशा पसरून ठेवायच्या आहेत. बघा, या पद्धतीने मी सर्व फोडी ताटांमध्ये पसरून ठेवलेल्या आहेत. आता हे ताट आपण उन्हामध्ये सुकण्यासाठी ठेवणार आहे. अगदी कडक उन्हामध्ये मी 1 दिवस ह्या फोडी सुकवून घेणार आहे. तुम्ही रूम टेम्परेचरला जरी ह्या फोडी सुकवल्या तरी चालेल फॅनखाली, पण 2 दिवस लागतात रूम टेम्परेचरला फॅनखाली सुकण्यासाठी. मी इथं 1 दिवसच उन्हामध्ये अगदी छान मस्त अशा मऊ इथं फोडी सुकलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता अगदी मऊ लुसलुसीत ह्या फोडी झालेल्या आहेत. अगदी कडक न होता छान मऊ फोडी इथं कडक झालेल्या आहेत. तर या सर्व फोडी एका जाग्यावर मी करून घेत आहे. थोड्याशा ताटाला चिटकल्या होत्या त्या काढून घेत आहे आणि यामध्ये मिक्सरला बारीक केलेली 1 चमचा पिठी साखर मी या फोडींवरती घालून अगदी व्यवस्थित या फोडींना चोळून घेत आहे. बघा, या पद्धतीने व्यवस्थित अशी कैरीच्या फोडींना मी साखर चोळून घेतलेली आहे. अगदी मस्त मऊ लुसलुशीत अगदी छान पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटेल अशी आपली
मँगो कँडी इथं तयार झालेली आहे। बनवायला खूप सोपी आहे। एकदा बनवली की अगदी वर्षभर छान राहते, खराब होत नाही। बनवल्यानंतर सुक्या काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवायचे आहेत। मुलांना तर खूप आवडते, अगदी चॉकलेटसारखी ही मँगो कँडी मुलं खातात। अगदी पटकन होते। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटूया।